स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या म्हणजे 31 मार्चच्या भागात नंदिनी रम्याला तू मंगळसूत्र घेतल्याचा पुरावा माझ्याकडे आहे असं म्हणते. मला हवं तर मी सगळ्यांसमोर तुझा खरा चेहरा आणला असता, पण माझ्यावर शारदा धनंजय मोहिते यांचे संस्कार आहेत. काव्या जरी माझी मोठी जाऊ असली तरी रक्ताच्या नात्यानं ती माझी धाकटी बहीण आहे. एक लक्षात ठेव, काव्या बोलून दाखवते पण नंदिनी करून दाखवते असं ती खडसावते. रम्या रूममध्ये जात चिडचिड करते आणि नंदिनी जे काही बोलली ते आईला सांगते. नंदिनीचा शांतपणा, तिची पडती बाजू समजायचा मूर्खपणा केला आपण, पण आज तिच्या डोळ्यात मी देशमुखांची सून पाहिली म्हणते. आता ती मोहित्यांची मांजर देशमुखांची वाघीण होण्याआधी तिच्या गळ्यामध्ये पट्टा बांधायला हवा असं आत्या म्हणते. दुसऱ्या दिवशी सकाळी मानिनी आणि नंदिनी किचनमध्ये गुढीपाडव्याची तयारी करत असतात. मानिनी नंदिनीला वर्षाच्या पहिल्या सणाला तू घरी आहेस याचा मला खूप आनंद आहे म्हणते. दोघी पण जेवणाच्या तयारीबद्दल बोलतात. तिथे युग जीवा आणि पार्थला एकत्र बोलवतो आणि एकमेकांशी बोलायला सांगतो. किचनमध्ये आत्या येत काव्या कुठे विचारते. आज काय आहे तिला माहिती तरी आहे का असं ती म्हणते. तितक्यात काव्या येत आत्याला चांगलंच खडसावते. त्या दोघींमध्ये बरेच वाद होतात. आत्या तिला श्रीखंड बनवायचं चॅलेंज देते. काव्या ते मान्य सुद्धा करते. आत्या नंदिनीला जर काव्याला मदत केलीस तर गाठ माझ्याशी आहे म्हणते. दुसरीकडे पार्थ जीवाची माफी मागतो. लग्नामध्ये जे काही झालं त्याचा सगळा राग एकत्र बाहेर निघाला म्हणून मी तुझ्यावर ओरडलं म्हणतो आणि लाठीकाठीमध्ये एकमेकांच्या आनंदासाठी आपण जिंकू द्यायचो. तिथे आपण नात्याला महत्व दिलं असं तो म्हणतो. आपण परत पहिल्यासारखे होऊया असंही तो म्हणतो. जीवा त्याचं म्हणणं ऐकतो. ते दोघे हात मिळवायला जातात तितक्यात तिथे काव्य येते. ते बघून जीवा परत संतापतो. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 1 एप्रिलच्या भागात मानिनी चौघांना एकमेकांना घास भरवायला सांगते. पार्थ काव्याला भरवायला जातो तेव्हा काव्या माझं मी खाईन म्हणते. आत्या तिथे कडुलिंबाची पानं हिला खायला दिली पाहिजेत असं म्हणते. काव्या रागामध्ये कडुलिंबाची पानं खायला सुरुवात करते. नंतर पार्थ तिला श्रीखंड खायला देतो. यामुळे तुझ्या मनाचं नाही तर तोंडाचा कडवटपणा नक्की जाईल असं तो म्हणतो. काव्या पटापट ते खायला सुरुवात करते. ते बघून पार्थ हसतो. आता पार्थचे काव्याबरोबरचे मैत्री करायचे प्रयत्न यशस्वी होणार का ते मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल. तर ही मालिका तुम्हाला किती आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.